ही आता आपल्या समोर जी आहे ही 240 अंड्यांची आहे। मेटल बॉडी येते आणि फायबरचे ट्रे येतात। याच्यात एक लहान कॅपॅसिटीमध्ये पण येते 160 अंड्यांची। तर याच्यात कसं आहे, तुमचं टेम्परेचर ऑटोमॅटिक आहे, त्यानंतर ह्युमिडिटी ऑटोमॅटिक आहे, टर्निंग ऑटोमॅटिक आहे आणि ओव्हर हिटिंगचा सुद्धा फंक्शन आहे याच्यात। म्हणजे कधी समजा इन केस एक्स्ट्रा गरमी मशीनमध्ये झाली उन्हाळ्यात वगैरे तर एक्स्ट्रा गरमी ते बाहेर काढतं। ह्याच्यामध्ये 160 ते 260 अंडी बसणार का? ही आत्ता समोर आहे 240 ची आहे। याच्यात 3 ट्रे येतात टोटल। आता हे आहेत ना, इथे टोटल 3 ट्रे येतात। 80 अंड्यांचा एक ट्रे आहे आणि 160 ची सुद्धा मिळेल, त्याच्यामध्ये 80 अंड्यांचे 2 ट्रे येणार, म्हणजे ती 160 अंड्यांची झाली। त्याच्यानंतर हा त्याच्यावरचा आहे, त्याच्यामध्येच का? हां सेम आता इथे बनते बघा। एक इथे जर पाहिली आपण तर बघा ही आहे 160 अंड्यांची, ही त्याच्या बाजूला आता ही सेम मशीन इथे बनते। हां ही वाली ही 240 अंड्यांची, ही 160 अंड्यांची। मग याच्यापेक्षा मोठ्या पण येतात 320 400 500 पाहिजे त्या तिकडे। आता तिकडे बनतात ते 500च्या वर रेंजच्या आहेत। तर अशा मोठ्या पाहिजे त्या रेंजच्या मिळणार। सुरुवात 160 पासून आहे मेटलमध्ये असं आहे। आणि याच्यापेक्षा कमी काय असेल? आता सध्याची जी प्राइस आहे 160 अंड्यांची 16,700। ह्या किमतीमध्ये बदल होत राहतो, हा काही स्टेबल राहत नाही, कारण की ॲल्युमिनियम मेटल वगैरे कॉस्टिंग त्यामुळे किमती स्टेबल राहत नाही। आत्ताची आहे 16,700, डिलेवरी फ्री देतोय। पुढे जाऊन डिलेवरी चार्जेस अप्लाय होऊ शकतात, पण आत्ता सध्या डिलेवरी फ्री आहे माझी। डिलेवरीचे काही एक्स्ट्रा चार्जेस आम्ही नाही घेते या आत्ता सध्या तरी नाही आहे, पण कदाचित 2 4 6 महिन्यानंतर डिलेवरी चार्ज लागू शकतो त्याच्यामध्ये। ठीक आहे, आता फ्रीची ऑफर चालू आहे। ठीक आहे। आणि जी तुम्हाला कमीतली पाहिजे होती की कमीतली बघायची होती तर 100 अंड्यांची ती पण एकदा दाखवतो। ही 100 अंड्यांमध्ये जी तुम्ही विचारली थोडं बाबा खालच्या रेंजला, तर ही 100 अंड्यांमध्ये ह्या 2 व्हेरायटी आहेत। ही आहे 100 अंड्यांची 7,900 रुपयाला, 7,900, आणि ही आहे ही 100 अंड्यांची 8,900। आता दिसायला सारखी आहे तर बाबा किमती का वेगळ्या आहेत, तर त्यांचा फंक्शन वेगळं आहे। थोडक्यात याच्यामध्ये जे आहे तुम्हाला टेम्परेचर कंट्रोलर मिळेल, त्याचबरोबर ऑटोमॅटिक टर्निंग मिळेल। आणि याच्यामध्ये जे आहे तुम्हाला टेम्परेचर कंट्रोलर मिळेल, ह्युमिडिटी कंट्रोलर मिळेल, ऑटोमॅटिक टर्निंग मिळेल आणि फॉगर पण मिळेल। तर थोडंसं अपग्रेड फंक्शन आहे। ठीक आहे, आता तुम्ही म्हटलं की तुम्ही आधी वापरले तर ती थर्माकोलमध्ये वापरले। थर्माकोल। बरं, त्याच्यात अंडी वगैरे किती दिवसाची घेत होता तुम्ही? अंडी साधारण 4-5 दिवसाची आतली। 4-5 दिवसाची। किती अंड्यांची बनवली होती तुम्ही घरी? 100 अंडे। 100 अंड्याची। मग तुम्हाला सरासरी काय रिझल्ट मिळत होता त्याच्यामध्ये? 2दाच मी त्याच्यामधून पिल्लं काढली, साधारण एकदा 75% आणि एकदा 80% मिळाला। हां, मग चांगला रिझल्ट मिळाला। आता हा चांगला रिझल्ट कशामुळे मिळाला की सर्वात आधी तुमचं जे अंडी जी आहेत ही फर्टिलायझर आहे, क्रॉस आहेत, नर मादाला क्रॉस असल्याशिवाय अंड्यांमध्ये जीव बनवू शकत नाही। तर हा बेसिक त्याच्यामध्ये जोपर्यंत ओके होत नाही तोपर्यंत कुठलीही मशीन किंवा कोंबडी चांगला रिझल्ट देऊ शकत नाही। अंडी माझ्या घरचीच आहेत ना। हां, मग त्याच्यामुळे तो फायदा झाला आणि त्याच्यात तुम्ही नर मादाचा रेशो मेंटेन केलाय आणि अंडी ताजी वापरली असते। किती दिवसाची? 4 ते 5 दिवसाची। हां बरोबर, 4-5 किंवा जास्तीत जास्त 6 दिवसाची वापरायची, याच्या पुढची वापरायची नाही। म्हणजे रिझल्ट तुम्हाला मशीन असो, कुठलीही मशीन असो किंवा कोंबडी असो, बरोबर 80%च्या सरासरी रिझल्ट देते। ठीक आहे, आता या मशीनचं फक्त कसं असतं की बंद खोलीत किंवा पत्र्याच्या शेडमध्ये ठेवायची नाही। बरं, ह्याला साधारण लाईट जर बाय चान्स गेलीच तर हे टेम्परेचर किती ह्याच्यामध्ये टिकू शकतं? अच्छा, हां, टेम्परेचर याच्यामध्ये 3 ते 4 तासपर्यंत टिकून राहतं। समजा लाईट गेलीच हां, तर 3 ते 4 तासपर्यंत नाही काही अडचण आहे। 3 तास मी म्हणतो 3 तास लाईटच नाही आली काय, तर त्याच्यामध्ये मग काय नुकसान? तर 3 तासापर्यंत काहीच नाही होत, कारण की आता ही बॉडी आपण का वापरतो त्याचं कारण काय आहे की समजा कधी टेम्परेचरचं लाईट गेली काय झाली तरी 3 ते 4 तासपर्यंत काही अडचण येऊ नये, त्याच्यासाठीच ही वाला वापरतो असं आहे। आणि इन्व्हर्टरवरती वापरू शकता, कुठल्याही इन्व्हर्टरवरती तुम्ही याला आरामात वापरू शकता, याचा लोड जास्त नसतो, त्यामुळे आपल्या घरच्या कुठल्याही छोट्या इन्व्हर्टरवरती चालणार। आपण जे पहिली पिलं काढली ती इन्व्हर्टरवरतीच काढलेली आहे। हां बरोबर, म्हणजे लाईट खेड्यामध्ये काय लाईट 24 तास नसते। हां बरोबर, तिथे राहणार नाही। हां, मग ते इन्व्हर्टरवरतीच आम्ही ते पिल्लं निघालं। म्हणजे लाईट गेली की ऑटोमॅटिक इन्व्हर्टरवर चालू होणार। हां, मग तसंच सेम याच्यात पण समजा तुमची कधी लाईट गेली तर तुम्ही याला इन्व्हर्टरवर लावून ठेवलं तर इन्व्हर्टरवरती सुद्धा चालणार आहे। नसेल इन्व्हर्टर तरी नॅचरली 3 तास त्याचा बॅकअप आहे। मला हेच विचारायचं होतं की 3 तास लाईट जर बाय चान्सनी इन्व्हर्टरमध्ये लाईट नसेल तर 3 तासापर्यंत चालतं। फक्त हे उघडायचं नाही, जसं काय आता आपण काही लोक काय करणार, बाबा अंडी गरम आहेत का म्हणून खोलून बघणार, सारखी बघणार। हां, तसं करायचं नाही। मग ते आतलं जे टेम्परेचर किंवा ह्युमिडिटी तयार झाली ती बाहेर जाते ना, तर ते चालत नाही आपल्याला। ठीक आहे, ठीक. ओके.